नागबली प्रत्येक सेवेकरी यांनी परत परत वाचा। अनेक सेवेकरी परिवाराला पितृदोष आहे असं सांगितले जाते तेव्हा त्यांना नारायण नागबली करावा लागेल। परंतु असे काही सेवेकरी आहेत ज्यांना हा विधी करून फरक पडला नसेल। त्याचे काही कारणे म्हणजे तुम्ही विधी केला म्हणजे निवांत झाला असं नसून त्या विधीचे काही नियम असतात ते पाळले गेले आणि घरात उदक शांती केली आणि 1 वर्षात 7 किंवा किमान 3 पारायण गुरुचरित्र केले तरच त्याने अनुभव येऊ शकतात। तर काही पितृदोष जास्त प्रखर असतात त्यामुळे काहींना यांचे अनुभव यायला वेळ लागेल। शिवाय विधी केला तर नंतर तुमच्याकडून अन्नदान पुण्यकर्म झाले पाहिजेत। मी आज ज्यांना विधी करून फरक पडला नसेल किंवा ज्यांना विधी करता येणार नाही त्यांच्यासाठी काही सेवा आणि उपाय देत आहे। हे उपाय करत राहिलात तर परत विधी करण्याची गरज नाही किंवा विधी केला नाही तरी चालेल। उपाय सेवा नीट समजून घ्या। पंचमहायज्ञ करणे, रोज देवपूजेआधी पितृस्तुती वाचणे, दर महिन्यात 1 पारायण गुरुचरित्र करणे किंवा वर्षात 7 पारायण, दर एकादशीला संक्षिप्त भागवत मंत्र प्रत्येक ओळीला म्हणत वाचणे, रोज सूर्याला काळे तीळ टाकून अर्घ्य देणे, हातात पाणी घेऊन अंगठ्यानं सोडणे, रोज नित्यसेवेत गायत्री मंत्र 108 वेळा वाचणे, रोज नित्यसेवेत 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र जप करणे, 1 किलो कोळसा आणि 3 नारळ 24 वेळा महामृत्युंजय, 24 वेळा गायत्री मंत्र, 11 वेळा श्री स्वामी समर्थ जप करून अमावस्या काळात वाहत्या पाण्यात सोडणे। अमावस्या हिरण्यदान देणे, दर शनिवार किंवा अमावस्या पिंपळाला दूध, हळद, काळे तीळ वाहून 11 किंवा 108 प्रदक्षिणा मारणे, अन्नदान करत जाणे किंवा जेथे शक्य त्या ठिकाणी दक्षिणा देत जाणे। वरील काही उपाय आणि सेवा दिली आहेत। तुम्हाला जी वैयक्तिक सेवा दिली त्यात वरील पैकी जे जे शक्य ते करून पितरांचा आशीर्वाद घेणे। जर तुम्हाला जास्त पितृदोष असेल तर कोणतीच देवता तुमचे काम करत नाही त्यामुळे त्यांची सेवा जमेल तशी पण करावीच। अजून खूप काही माहिती देणं बाकी पण एवढी जरी सेवा किंवा यातील उपाय केले तरी तुम्ही जी सेवा करता त्यात तुम्हाला लवकरच अनुभव येत राहतील। कृपया ही माहिती लिहिण्यासाठी मी वेळ दिला। आपल्या ग्रुपवरील प्रत्येकाने परत परत वाचून यातील जे शक्य ते ज्यांना पितृदोष सांगितला त्यांनी आणि ज्यांना सांगितला नसेल त्यांनी पण करावी। आपल्या ग्रुपवर अनेक महत्त्वाची माहिती दिली जाते त्यामुळे माहिती नीट वाचून सेवा करावी। उठसूट विधी करू नका। तुम्हाला पितृदोष आणि त्यामुळे कोणते अडचणी येतात ही माहिती आहे नसेल तर त्याची माहिती देण्याचा मी नंतर प्रयत्न करेल। पण पितृदोष जवळपास सर्वच अडचणी त्रास देतो हे लक्षात घ्यावे। तो काही वेळेला लवकर समजत नाही त्यामुळे सेवा सर्वांनी करावी। श्री पितर देवताय नमः।